Now we'll see the next part of this chapter. In the last lecture, we discussed about physical quantity, okay, and unit measured for the physical quantity. In the very first lecture, we discussed about the fundamental quantities, that is length, mass, time. These are the three fundamental quantities, and then after remaining four fundamental quantities were extended in the year 1970. म्हणजे 1970 ला आणखीन चार फंडामेंटल युनिट्स ॲड केले गेले. पहिले तीन कुठले? लेंथ, मास, टाइम. नंतर करंट ॲड केला गेला, ज्याचं युनिट होतं एम्पियर, टेम्परेचर केल्विन, अमाउंट ऑफ सबस्टन्स मोल. So let us write down these 7 fundamental unit first. Then we will discuss what is meant by the fundamental physical quantity and derived physical quantity. So 7 basic units are, first we discussed as a length. याचा आपण डिटेलमध्ये का डिस्कशन केलं आहे? मीटर, लेंथ ही मीटरमध्ये मोजतात, सेंटीमीटरमध्ये आणि किलोमीटरमध्ये कसं त्याचं मेजरमेंट करायचं ते. देन mass, time, then it is said to be current. Length, standard unit measurement is a meter. Mass, it is in kilogram. Time, it is in seconds. Current, which is measured, it is in a ampere. Fifth quantity, it is said to be temperature, measured in a Kelvin. Sixth physical quantity. These are the 4, 5, 6, 7. These are the extended physical quantities which were added in the conference which were taken in 1671. Temperature. Then after temperature, it is amount of substance which is measured in a mole. And then फक्त त्याचा सिरियल नंबर वर्क झाला असेल, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. luminous intensity measurement is said to be CD. CD means it is said to be a candela. हे 7 फंडामेंटल युनिट्स आहेत, बरोबर. या फंडामेंटल युनिट्स पासून बाकीचे युनिट्स डिराइव्ह होतात. ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, लेंथ, मास, टाइम, करंट, टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, त्यांची युनिट्स, फंडामेंटल युनिट्स. मास, लेंथ इट इज मेजर्ड इन अ मीटर, मास इट इज इन किलोग्राम, टाइम इट इज इन सेकंड, करंट इट इज इन एम्पियर, टेम्परेचर इन केल्विन, अमाउंट ऑफ सबस्टन्स इन अ मोल, and luminous intensity it is in a candela. So these are the 7 fundamental physical quantities. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. याच्यापासून तुम्ही आणखीन काहीतरी फिजिकल क्वांटिटीज डिराइव्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर स्पीड कशामध्ये मोजतो आपण? मीटर पर सेकंडमध्ये मोजतो ना. मग मीटर म्हणजेच काय आहे? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचं युनिट. सेकंड म्हणजे काय आहे? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीचं युनिट. म्हणजे 2 फंडामेंटल क्वांटिटी यूज करून एक डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी तयार झाली. म्हणजे स्पीड काय असू शकतं? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. जी डिराइव्ह झाली कुणाकडून? दिस स्पीड इज डिराइव्ड फ्रॉम फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. कुठल्या? लेंथ आणि टाइम वरून तुम्हाला स्पीड कॅल्क्युलेट करता येते. दॅट इज सेड टू बी, इट इज मेजर्ड इन अ मीटर पर सेकंड. सो लेट अस डिस्कस what are the definitions for fundamental physical quantities and fundamental unit, then derived physical quantity and derived unit. पण या केसमध्ये ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, 7 फंडामेंटल युनिट्स आहेत आणि 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज आणि त्याचे 2 सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. हे 2 सप्लिमेंटरी क्वांटिटीज काय आहेत ते याचे डेफिनेशन झाल्यानंतर आपण लगेचच डिस्कस करायचं आहे. सो राईट डाउन द फर्स्ट डेफिनेशन फॉर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, याची डेफिनेशन काय बघा. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी ही दुसऱ्या कुणावर डिपेंड आहे का? नाही. दुसऱ्या कुणापासून ही डेराइव्ह झाली का? नाही.
Okay, the fundamental physical quantity is defined as the physical quantity which do not depend on any other physical quantity. कशासाठी? कुठल्या दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीवर ही डिपेंड नाही आहे. कशासाठी? क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट इज कॉल्ड एज द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. जी क्वांटिटी दुसऱ्या कुठल्याही फिजिकल क्वांटिटी डिपेंड नाही आहे त्याच्या मेजरमेंटसाठी त्याला काय म्हणायचं? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी डेफिनेशन हे असेल तर त्याचं युनिट कसं डिफाईन करणार? आय कॅन डिफाईन ॲज ए fundamental unit. How to define fundamental unit? The unit used to measure fundamental physical quantities. अगदी सिंपल डेफिनेशन आहे. फंडामेंटल युनिट, द युनिट युज्ड टू मेजर द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, त्याला काय म्हणायचं? फंडामेंटल युनिट. आणि फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कशी डिफाईन करायची? द फिजिकल क्वांटिटी विच डू नॉट डिपेंड अपॉन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट. आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी काय आहे त्याची डेफिनेशन आपण लगेचच बघायची आहे. आणि मग आपण सप्लिमेंटरी युनिट्स आणि सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी ही काय आहे डिटेलमध्ये डिस्कशन करायचं आहे. दॅट इज फॉर प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी द फिजिकल क्वांटिटी which depend on fundamental physical quantity. कशासाठी? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कशासाठी? फॉर देअर मेजरमेंट. त्यांचं मेजरमेंट होण्यासाठी ते कशावर डिपेंड आहेत? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. इट इज कॉल्ड एज द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. And what is meant by derived unit? The unit used to measure derived physical quantity is called as the derived physical quantity. Okay? जी फिजिकल क्वांटिटी कुठल्याही फिजिकल क्वांटिटी डिपेंड नाही त्याचं मेजरमेंट करण्यासाठी ती असते फंडामेंटल. आणि जी क्वांटिटी त्याचं मेजरमेंट करण्यासाठी फंडामेंटल क्वांटिटीजवर त्याला डिपेंड राहावं लागते ती कुठली असते? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आणि ती क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट यूज केलं जातं त्याला काय म्हणतो आपण? डिराइव्ड युनिट. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी, डिराइव्ड युनिट. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल युनिट. आता फंडामेंटल क्वांटिटीज काय आहेत ते आपण बघितलेलं आहे. एक फक्त इथे एक्झाम्पल बघूया डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचं. मी या केसमध्ये घेतो फोर्स. म्हणजे काय असतो? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. तुम्हाला हा न्यूटनचा पहिला नियम माहिती असेल. एफ इज इक्वल टू एम ए. मास कशामध्ये मोजतो आपण? इट इज इन किलोग्रॅम. ओके. ॲक्सलरेशन कशामध्ये मोजतो? मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे ही जी एक फिजिकल क्वांटिटी आहे फोर्स याचं युनिट काय? किलोग्रॅम. किलोग्रॅम म्हणजेच काय? एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी त्याचं युनिट किलोग्रॅम. मीटर म्हणजेच काय? एक फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ ज्याचं युनिट आहे मीटर. सेकंड फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी त्याचं युनिट काय आहे? सेकंड. म्हणजे हे तीन फंडामेंटल क्वांटिटी यूज करून एक डिराइव्ड क्वांटिटी तयार झाली. म्हणजे फोर्सचं युनिट काय? kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा फोर्स फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीजपासून डिराइव्ह झाला आहे. म्हणून या फोर्सला काय म्हणायचं? म्हणजेच या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं? इट इज सेड टू बी डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. हे फक्त सेक ऑफ एक्झाम्पल आपण बघितल्यानंतर आपण नंबर ऑफ एक्झाम्पल्स फंडामेंटल आणि डिराइव्हचे डिस्कस करणार आहे. नाउ विल सी
what are the two supplementary units which were added in the system conference which were held in the year 1671? So two supplementary units. First one, it is said to be plane angle, which is measured in a radian, and solid angle, which is measured in a steradian. मग हे काय आहेत प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल ॲज ए सप्लिमेंटरी क्वांटिटीज अँड ह्या सप्लिमेंटरी युनिट्स. लेट अस सी. आता तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये बऱ्याच वेळा शिकलाय अँगलला कशामध्ये मोजतो आपण, डिग्रीमध्ये. ओके, पण इथं जर हा मी सर्कल कन्सिडर केला, इफ आय कन्सिडर सर्कल हियर लाईक दिस, इथं सेंटर आहे, एक पार्टिकल इथं प्रेझेंट आहे, पार्टिकल इज प्रेझेंट ॲट पॉइंट ए, सर्क्युलर मोशनमध्ये आहे, सपोज इलेक्ट्रॉन फिरायला लागलाय, इथं पोझिशन त्याची आहे एला. हे काय असणार आहे, सर्कलची रेडियस आर. बरोबर. काही वेळानंतर जर पार्टिकल इथं आला तर रेडियस सेमच असणार आहे या ठिकाणी. बरोबर. म्हणजे पार्टिकलनं लेंथ किती ट्रॅव्हल केली, लेंथ पार्टिकलने किती ट्रॅव्हल केली, लेंथ ट्रॅव्हल बाय पार्टिकल इज सेड टू बी एल and r is said to be radius of that particular circular path. ठीक आहे. किती अँगल ट्रेस केला त्या पार्टिकलनं, दिस मच अँगल इज ट्रेस्ड, दिस मच अँगल इज सेड टू बी ट्रेस्ड बाय द पार्टिकल. आपल्याला माहिती आहे जर सर्कल असेल तर तो कशामध्ये असतो, 2 डायमेन्शनमध्ये असतो का 3 डायमेन्शनमध्ये असतो. ऑलवेज सर्कल इट इज प्रेझेंट इन अ 2 डायमेन्शन. सर्कल ऑलवेज इन अ 2 डायमेन्शन. स्पियर ऑलवेज प्रेझेंट इन अ 3 डायमेन्शन. त्याचं मेजरमेंट 3D मध्ये करू शकतो, तर सर्कलचं मेजरमेंट हे ऑलवेज कसं असते, 2D मध्ये असते. मग इतका अँगल त्या पार्टिकलनं ट्रेस केला, म्हणजे इथून गेला ए पासून बी पॉईंटला, म्हणजे त्याने अँगल किती ट्रेस केला, थिटा. हाऊ मच अँगल ट्रेस्ड बाय दॅट पार्टिकल, अँगल ट्रेस्ड थिटा इज इक्वल टू, आपण अँगल कसा काढतो, आर्क अपॉन रेडियस, arc upon radius. So we can calculate angle as a theta is equal to arc upon radius. पण arc किती कंप्लीट केले, arc किती कंप्लीट केले, L. बरोबर. आणि रेडियस काय आहे, इट इज सेड टू बी आर. मग हे तुम्ही डिग्रीमध्ये घेणार का, नाही घेऊ शकत. काय घेऊ शकत डिग्रीमध्ये, बघा लेंथ कशामध्ये मोजणार, लेंथ तुम्ही, लेंथ यू कॅन मेजर इन अ मीटर. आणि रेडियस आपण रेडियस डिग्रीमध्ये मोजतो का, नाही. ऑलवेज रेडियस म्हणजेच काय, ते डिस्टन्स आहे एक प्रकारचं. सो दॅट डिस्टन्स ऑल्सो वी कॅन मेजर इन अ मीटर. मग यांचं युनिट पुटअप करूयात आपण. हे झालं अँगल थिटा इज इक्वल टू एल अपॉन आर. ॲक्च्युअल डेफिनेशन याचं युनिट काय असणार आहे, थिटा इज इक्वल टू मीटर. लेंथ मीटरमध्ये मोजली डिवाइडेड बाय रेडियस, इट इज ऑल्सो मेजर्ड इन अ मीटर. मग हे कॅन्सल झालं ना मीटर, डिग्री कुठं आली इथं. ओके. सो दिस थिटा व्हेन पार्टिकल ट्रेसेस सम अँगल फ्रॉम इट्स मीन पोझिशन, हा थिटा कसा आला सांगा, या डायमेन्शन आहे का, काही नाही, नो युनिट नो डायमेन्शन. म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो, इट इज सेड टू बी डायमेन्शनलेस क्वांटिटी. का डायमेन्शनलेस क्वांटिटी आपण याला म्हणायचं, थिटा इज इक्वल टू एम बाय एम. कॅन्सल झालं. एम म्हणजेच काय, हे कोणाचं युनिट आहे, आर्क. आर्क म्हणजेच काय, हे डिस्टन्स आहे ना, तो डिस्टन्स युनिट काय असू शकतं, मीटर. डिवाइड बाय रेडियस, रेडियस कशामध्ये परत मोजणार, डिस्टन्समध्ये. त्यामुळे त्याचं परत युनिट काय आलं, मीटर. मीटर मीटर कॅन्सल, म्हणजे हा थिटा काय असणार आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी. इट इज नॉट एक्सप्रेस इन द मीटर. दॅट्स वाय दिस डायमेन्शनलेस क्वांटिटी व्हेन पार्टिकल इज अंडर मोशन इन अ सर्क्युलर मोशन. ओके. वेदर इट इज अ 2D फॉर सर्कल और 3D फॉर अ स्पियर. मग ही डायमेन्शनलेस क्वांटिटी त्यांनी अशी लिहिली, इट इज रिटन ॲज ए रेडियन. इट इज रिटन ॲज ए रेडियन. म्हणजे रेडियन म्हणजेच काय, तो अँगल एका पर्टिक्युलर युनिटमध्ये लिहिला त्याला म्हणतात रेडियन. इट कॅन बी रिटन ॲज ए रॅड डॉट. सो प्लेन अँगल
दिस इज सेड टू बी प्लेन अँगल इन 2 डायमेन्शन. इट इज रिटन और इट्स युनिट कॅन बी रिटन ॲज ए रेडियन. कशामध्ये 2 डायमेन्शनमध्ये असेल तर रेडियन हे ऑलवेज 2 डायमेन्शनमध्ये लिहितात. तर सॉलिड अँगल त्याचं युनिट स्टे रेडियन हे कशामध्ये असतं, इट इज रिटन इन अ 3 डायमेन्शनमध्ये 3D. मग काय आहे 3D दॅट विल डिस्कस. स्पियर तुम्ही बघितला आहे, सॉलिड स्पियर. हॉलो स्पियर आणि सॉलिड स्पियर या दोघांच्यामध्ये खूप फरक आहे. हॉलो स्पियर पूर्ण एम्प्टी असतो, ओनली सर्क्युलर पॅशन इज देअर. सॉलिड स्पियर पूर्णपणे भरलेला असतो. म्हणजे हा कसा असणारा सॉलिड स्पियर, इट इज इन अ 3 डायमेन्शन स्ट्रक्चर. मग 3 डायमेन्शन स्ट्रक्चरमध्ये आता आपण बघूयात. 3 डायमेन्शन स्ट्रक्चर आपण बघूयात. एक असा पीस ऑफ पेपर घेतो मी जो सॉलिड स्पियरवरती आहे. ओके, ही एक वायर आहे. पहिल्यांदा पीस ऑफ पेपरच्या अगोदर ही वायर तुम्ही कशी बघू शकता, तुम्ही इथून वायर बघायला लागलाय. दिस इज युअर आय. ओके, यू कॅन सी दिस वायर. कसं बघू शकताय, हा अपर एंड वायरचा आणि हा लोअर एंड वायरचा. म्हणजे तुम्हाला वायर दिसणार आहे प्लेन वायर बाय पर्टिक्युलर अँगल थिटा. मग इथं काय असणार आहे, वायरची लेंथ. इथं काय असणार आहे ते डिस्टन्स. डिस्टन्स ऑफ द वायर तुम्हाला काय मिळणार आहे, दॅट अँगल इट इज इन अ रेडियन. हीच केस आपण जर 3 डायमेन्शनमध्ये कन्सिडर करायचं म्हटलं तर ते कसं करू शकतो बघा. थ्री डायमेन्शन. हिअर आय कॅन पुट वन पीस ऑफ पेपर. एक पीस ऑफ पेपर घेतो, हा असा असा एक पीस ऑफ पेपर आहे. इथून तुम्ही तो पीस ऑफ पेपर बघायला लागलाय. यू आर वॉचिंग दिस पीस ऑफ पेपर फ्रॉम दिस साइड. तुम्हाला कसा दिसणार पीस ऑफ पेपर, प्रत्येक एज पासून या तुमचा जो आय आहे तिथपर्यंत एक अँगल सबस्टेंड होणार आहे. आय एम डिस्कसिंग द केस फॉर 3 डायमेन्शन, नॉट फॉर 2 डायमेन्शन. इथून एक अँगल तयार होणार आहे, सबस्टेंड होणार आहे, हा असा बरोबर. इथून एक अँगल सबस्टेंड होणार आहे या पॉईंटपासून. इथून एक अँगल सबस्टेंड होणार आहे आणि इथून एक अँगल. मग तुम्हाला दिसणार हा पीस ऑफ पेपर आहे. ठीक आहे. म्हणजे आता बघा या लाईन्स, ही लाईन नंबर 1, ही लाईन नंबर 2, लाईन नंबर 3 आणि लाईन नंबर 4. 1 to लाईन इथे पर्टिक्युलर अँगल आहे बरोबर. 2 to 4 लाईन इथे पर्टिक्युलर अँगल आहे. 3 to 4 लाईन इथे पर्टिक्युलर अँगल आहे बरोबर का. आणि 4 to 1 इथे पर्टिक्युलर अँगल आहे. इट इज इन 3 डायमेन्शन. बट दिस इज द ends from which you can see easily the piece of the paper. There is one angle, only one angle who is present. That angle is called as the solid angle. का solid angle? हा जर तुम्ही पॉइंट पुढे एक्सटेंड केला, if you extend the same point, तुम्हाला काय भेटणार बघा. परत एक या केसमध्ये हा पॉइंट इथून घेतला, सेकंड हा असा भेटणार आहे बघा पॉइंट. ठीक आहे. म्हणजे परत हा काय असणार आहे, सॉलिड अँगल. दिस इज द प्रोसेस फॉर सॉलिड अँगल मेजरमेंट. आणि जर स्पिअरवरती जर हा पॉईंट असेल तर जर सॉलिड स्पिअर कन्सिडर केला आणि हा पॉईंट सॉलिड आहे, पूर्ण सॉलिड आहे, हॉलो नाही आहे, मग सॉलिड स्पिअरवरती हा पॉईंट जर असेल तर असा पॉईंट असेल तर जो सेंटरपासून मेजर करायचा आहे तो कसा मेजर करणार, हा असा. म्हणजे इथं हा सॉलिड अँगल प्रेझेंट आहे. इट इज रिप्रेझेंटेड ॲज ए ओमेगा. म्हणजे 3 डायमेन्शनमध्ये अँगल असा मोजायचा असतो, त्याला आपण काय म्हणतो, सॉलिड अँगल. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन त्याचं असतं ओमेगा आणि त्याचं युनिट काय असतं, स्टेरेडियन. ज्या ज्याला 3 डायमेन्शन इमेज असणार आहे त्याला आपण काय अँगल यूज करणार आहे, स्टेरेडियन. ज्या ज्याला 2 डायमेन्शन इमेज असणार त्याला काय असणार त्याच्यामध्ये, ओनली रेडियन. का रेडियन, कारण रेडियन सुद्धा काय आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. जर हा स्पिअर कन्सिडर केला तर या ठिकाणी सॉलिड अँगलची व्हॅल्यू आज आपण कॅल्क्युलेट करायची आहे. त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली
डायमेन्शनलेस आली त्याला दिलं युनिट रेडियन. तर सॉलिड अँगल कसा असतो, इथून डिस्टन्स मी कन्सिडर करतो आर. ओके, हा एक सॉलिड स्पिअरचा एरिया आहे. सॉलिड स्पिअरचा एरिया किती असतो रे, 4πr². मग कसा काढतो आपण अँगलची डेफिनेशन, इथं होतं आर्क अपॉन रेडियस. सॉलिड अँगलची डेफिनेशन असते इट इज एरिया ऑफ स्पिअर, म्हणजे जो एरिया जितका अँगल ट्रेस केला आहे तो एरिया, या अँगलने किती एरिया ट्रेस केला आहे इतका एरिया. ओके, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स फ्रॉम सेंटर टू एरिया. एरिया ऑफ द स्पिअर मी असा घेतो पहिल्यांदा, इट इज ए अपॉन डिस्टन्स इज सेड टू बी r² इज इक्वल टू एरिया किती आहे 4πr² अपॉन r². देअरफॉर सॉलिड अँगल ओमेगा ऑलवेज इक्वल टू 4π. पायला काय मिळेल का, याला काय मिळेल का, पाय आहे ते रेडियन. म्हणजेच काय, परत डायमेन्शनलेस क्वांटिटी. सॉलिड अँगल, प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल यांना डायमेन्शन्स नाही आहेत, पण त्यांना युनिट आहे रेडियन आणि स्टेरेडियन. पण रेडियन कधी येणार आहे, डायमेन्शनलेस क्वांटिटी असेल तर ते रेडियन येणार आहे. रेडियन कधी येणार आहे, डायमेन्शनलेस, कारण पाय कशामध्ये मोजतो पण रेडियन. पण रेडियन म्हणजेच काय, इट इज सेड टू बी अगेन अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. त्यामुळे लक्षात ठेवा, अँगलला, प्लेन अँगलला आणि सॉलिड अँगलचं युनिट रेडियन आणि स्टेरेडियन जरी असलं तरी यांची डायमेन्शन नाही. मग डायमेन्शनचा अर्थ काय बघा, डायमेन्शनचा अर्थ काय, तुम्ही जर रेक्टँगल घेतला असा, एक एक्झाम्पल बघूया, नेक्स्ट लेक्चरपासून आपण स्टार्ट करणार आहे. याची लेंथ आहे एवढी आणि याची ब्रेड्थ आहे एवढी, बरोबर. लेंथ कशामध्ये मोजणार तुम्ही, मीटरमध्ये मोजणार. ब्रेड्थ कशामध्ये मोजणार, मीटरमध्ये मोजणार. याचा एरिया काय असणार आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ म्हणजे मीटर स्क्वेअर. याची डायमेन्शन आली, याला एरियाची डायमेन्शन काय आहे, युनिट काय आहे मीटर स्क्वेअर. याची डायमेन्शन असते n⁻². मग हे n⁻² काय असते हे आपण नंतर डिस्कस करणार आहे. म्हणजे ज्या ज्या फिजिकल क्वांटिटीला स्पेसिफिक युनिट असतं त्याला डायमेन्शन प्रेझेंट असते. पण रेडियन म्हणजेच काय, ती डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, कारण मीटर अपॉन मीटर कॅन्सल होते. या ठिकाणी सुद्धा मीटर स्क्वेअर अपॉन मीटर स्क्वेअर कॅन्सल झाले, फक्त काय झाले या केसमध्ये 4π, कारण सॉलिड स्पिअर या केसमध्ये प्रेझेंट आहे म्हणून. सो these are the two supplementary units. Steradian, that is solid angle in a 3 dimension. Radian, that is the unit for plane angle which is used in a 2 dimension. हे लक्षात ठेवा, 2 dimension मध्ये रेडियन वापरतात आणि 3 dimension मध्ये स्टेरेडियन युनिट हे यूज केलं जाते. हे 2 सप्लिमेंटरी युनिट ॲड केले गेले which are supposed to be fundamental units. 7 फंडामेंटल युनिट्स काय ते आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये 2 सप्लिमेंटरी युनिट्स ॲड झाले, ते म्हणजे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. ठीक आहे, सो वी कॅन स्टॉप हिअर. थँक्यू.